नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आपण पाहणार आहोत रक्षाबंधन स्पेशल थाली। तर चला मग सुरुवात करूया बनवायला। सगळ्यात पहिल्यांदा मी इथं आलू मटर पुलाव म्हणजेच मस्त बटाट्याचा मसाले पुलाव बनवून घेणार आहे। त्याच्यासाठी मध्यम आकाराचे 2 बटाटे कट करून घेतलेले आहेत, अर्धा वाटी मटर, 1 टोमॅटो आणि 2 कांदे कट करून घेतलेले आहेत आणि 1 वाटी इथं तांदूळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत। तुमच्याकडे जो काही तांदूळ असेल तो तांदूळ इथं वापरला तरी चालेल। चला तर मग भात बनवायला घेऊयात। तर आता आपण घेऊया भात फोडणीला घालायला। तर गॅसवर कढाई ठेवली आहे, कढाईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेल तुमच्या हिशोबाने ॲडजस्टमेंट करू शकता। सोबतच अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत, सोबत खडे मसाले घालायचे आहेत, थोडेसे शाही जिरे, लवंग, मिरे, तेजपत्ता, दालचिनी, सोबतच चक्री फूल एक टाकलेला आहे आणि कांदा घालून छान कांदा 2 मिनिट परतून घेतलेला आहे। लगेचच आपण बाकीच्या भाज्या घालून घेणार आहोत, बटाटा, टोमॅटो आणि मटर, आणि सोबत भाज्या 2 मिनिट फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि लगेचच आपण ह्याच्यात पावडर मसाले घालून घेणार आहोत। पावडर मसाल्यामध्ये स्वादानुसार आपण मीठ घालून घेऊया, सोबतच लाल तिखट घालून घेऊया, थोडीशी हळद पावडर घालून घेऊया आणि अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहोत। तुम्हाला हवा असेल तर बिर्याणी मसाला घातला तरी चालेल किंवा पावभाजी मसाला घातला तरी चालेल। आणि धुवून घेतलेले तांदूळ घालून घेऊया, अर्धा लिंबाचा रस पिळून घेऊया आणि सोबतच थोडीशी कोथिंबीर घालून घेऊन तांदूळ छान 2 मिनिट आपण तेलात परतून घेऊया। या पद्धतीने भाज्यासोबत तांदूळ परतून घेतल्यानंतर भात खूप मस्त आणि सुट्टा तयार होतो। हा आलू मटर पुलाव खाण्यासाठी खूप जास्त टेस्टी बनून तयार होतो। तर छान 2 मिनिटं आपल्याला तांदूळ परतून घ्यायचे आहेत। तांदूळ परतून झाले की लगेचच आपण ह्याच्यात पाणी घालून घेणार आहोत। थोडंसं हलकं सोमक पाणी करून घ्यायचं आहे आणि भातामध्ये सोमक पाणी घालून घ्यायचं आहे। तर पाण्याचं मेजरमेंट 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, तर ते 1 वाटी तांदूळासाठी 2 वाट्या इथं पाणी घालून घ्यायचं आहे। आणि पाणी घातल्यानंतर मध्यम गॅसवर आपल्याला छान 5-7 मिनिट आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत आणि 5-6 मिनिटानंतर गॅस कमी करून झाकून ठेवायचे आहेत। तर 5-6 मिनिटात या पद्धतीने तुमचे तांदूळ शिजलेले असतील तर गॅस पूर्ण कमी करा आणि परत 7 मिनिट तुम्हाला भात झाकून ठेवायचा आहे। तर भात शिजण्यासाठी कमीत कमी 15 मिनिट लागतात आणि 15 मिनिटात मस्त असा आपला हा इथं मसाले भात बनून तयार होतो। तर आता वळूया पुढच्या रेसिपीकडे। आता आपण बनवणार आहोत पनीर मसाला। तर त्याच्यासाठी गॅसवर पॅन ठेवलेला आहे, पॅनमध्ये 1 चमचाभर तेल गरम केलेलं आहे। तेलामध्ये आता पनीर घालून घेऊया। तर इथं मी पावशेर पनीर म्हणजे 250 ग्रॅम 250 ग्रॅम पनीर घेतलेला आहे। पनीरमध्ये आपल्याला हळद, मीठ आणि थोडंसं तिखट घालून छान 2 मिनिट पनीर परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असा पनीर आपला परतून झालेला आहे। पनीर मसाला बनवताना कधीही असा तिखट मिठात पनीर परतून घ्यायचा, म्हणजे पनीरची जी भाजी आहे का त्यात टेस्ट खूप मस्त येते आणि पनीरला बी थोडासा स्वाद येतो। नाहीतर पनीर डायरेक्ट टाकला तर एवढा काही भारी लागत नाही। पालक पनीर वगैरे त्याच्यामध्ये चालतो, पण पनीर मसाल्याला जर मस्त टेस्ट द्यायचे असेल तर या पद्धतीने नक्की अगोदर पनीर फ्राय करून घ्या। तुम्ही पाहू शकता पनीर आपला गोल्डन झाला आहे। बस इतपतच आपल्याला इथे हे पनीर फ्राय करून घ्यायचा होता। आता ह्या फ्राय केलेला पनीर आपण काढून घेऊयात आणि आता भाजीचा मसाला तयार करून घेऊया। तर परत गॅसवर मी पॅन ठेवून दिलेला आहे, पॅनमध्ये परत 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तर आता आपण तेलामध्ये कांदा, टोमॅटो वगैरे घालून घेऊयात। मध्यम आकाराचे इथं मी 2 लवंगा, थोडासा तेजपत्ता, दालचिनीचा तुकडा आणि 1 हिरवी विलायची आणि थोडासा शाही जिरा अगोदर तेलात घालून घेतला। नंतर मध्यम आकाराचे 2 कांदे, 2 टोमॅटो, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक आणि 2 हिरव्या मिरच्या घालून ह्या सर्व जिन्नस छान 2 मिनिट परतून घेतल्यानंतर 7-8 याच्यात काजू घालून घेतले आहेत। काजू ऑप्शनल आहे, असला तर वापरा, नाही वापरला तरी चालेल। तर छान परत ह्या सर्व जिन्नस आपण 2 मिनिट भाजून घेणार आहोत। खूप जास्त कांदा टोमॅटो परतून घ्यायचं नाही, हलका कच्चा असतो ना, जो कच्चापण म्हणतो ते कच्चापण काढून घ्यायचं आहे कांदा टोमॅटोचं।
तर बस इतपतच आपल्याला हा कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालून अर्धा मिनिट परत परतून घ्यायचे। या पद्धतीने या पेस्टमध्ये कोथिंबीर टाकली ना तर जी पेस्ट आपण बनवतो त्या टेस्ट खूप मस्त येते। बऱ्याचदा अशी कोथिंबीर वापरली जात नाही, पण या पद्धतीने नक्कीच टाकून पहा तुम्ही। तर आता ह्या सर्व जिन्नस हलक्या थंड करून घ्यायचे आहेत आणि हलक्या थंड झाल्यानंतर आपण ह्यांना मिक्सरमध्ये छान फाईन पिसून घेणार आहोत। तर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये या सर्व गोष्टी मी घालून घेत आहे आणि छान याला मिक्सरमध्ये फिरून घेत आहे। तुम्ही पाहू शकता इथं मी मस्त अशी इथं पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तर आता आपण घेऊया भाजी फोडणीला घालायला। गॅसवर कढाई ठेवली आहे। कढाईमध्ये तेल आणि बटर घालून घेतलेलं आहे। लगेचच तेल बटर गरम झाल्यानंतर थोडेसे जिरे घालायचे आहेत फोडणीला। आता बाकी मसाले घालायचे नाही, कारण पेस्टमध्येच आपण मसाले घातले होते। आता सर्व पेस्ट इथं नाही घालायची, भाजी किती बनवायची त्याच्या हिशोबाने तुम्ही ही पेस्ट वापरा। अर्धीच पेस्ट मी इथं घालून घेतलेली आहे। ही पेस्ट 15 दिवस आरामशीर फ्रीजमध्ये राहते। तर आता मी फक्त 4 माणसाच्या हिशोबाने ही पनीरची भाजी करणार आहे आणि बाकी दुसरे बी भात वगैरे आहेत, तर खूप जास्त भाजी करायची नाही आहे। तर त्याच्या हिशोबाने इथं मी पेस्ट घालून घेतली आहे। अर्धी पेस्ट घातली आहे, अर्धी ठेवलेली आहे। नंतर त्याच पेस्टमध्ये मी दुसरी भाजी बनवणार आहे। तर आता पेस्ट छान 5-6 मिनिट आपल्याला परतून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता छान 5-6 मिनिटात आपली पेस्ट मध्यम गॅसवर फ्राय करून घेतल्यानंतर ऑइल सेपरेट करायला सुरू करते। त्यानंतर इथं आता आपण पावडर मसाले घालून घेणार आहोत। लाल मिरची पावडर, सोबतच धना जिरा पावडर आणि सोबतच अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद पावडर, मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। लाल चटणी मी काश्मीरी वापरलेली आहे, सोबत तिखटवालीही वापरलेली आहे। मसाले पेस्ट संग फ्राय करून घ्यायचे आहेत 2 मिनिट। फ्राय झाल्यानंतर मसाले आपण याच्यात पाणी घालून घेणार आहोत। भाजी पनीर मसाला जो असतो तो खूप जास्त असा पातळसर नसतो, मस्त लबलबीत आणि चांगला मस्त दाटसर असा हॉटेलमध्ये पनीर मसाला असतो, त्या पद्धतीनेच आपण इथं बनवणार आहोत। आणि पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे आणि 5 मिनिट भाजी छान मध्यम गॅसवर शिजून घ्यायची आहे। तर 5 मिनिटानंतर लगेचच आपण याच्यात पनीर घालून घेणार आहोत आणि पनीर मिक्स करून भाजी कमी गॅसवर, तुम्हाला लो टू मिडियम गॅसवर छान 5-7 मिनिट शिजून घ्यायची आहे। 7 मिनिट मी इथं एकदम कमी गॅसवर ही भाजी शिजून घेतली आहे। 7 मिनिटानंतर मस्त असा लटपटीत म्हणजेच चांगला सरभरीत असा आपला पनीर मसाला इथं तयार झालेला आहे, बिलकुल हॉटेलसारखा। वरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि ही भाजी खायला एकच नंबर लागते, हॉटेलपेक्षाही भारी। चला मग आता आपण पुढची रेसिपी करून घेऊया। तर थालीमध्ये मी पुढची रेसिपी बनवली होती छोले मसाला। तर छोले मी अगोदरच शिजून घेतलेले आहेत मीठ टाकून आणि आता गॅसवर मी कढाई ठेवली आहे। कढाईमध्ये तेल गरम करून जिरे घालून घेतलेले आहेत आणि सोबतच उरलेला जो मसाला होता, आपली पेस्ट होती, ती पेस्ट घालून घेतलेली आहे। आता छान पेस्ट आपल्याला 2-4 मिनिट तेलात फ्राय करून घ्यायची आहे। तर एकदम छोल्याची भाजी मला रस्सेदार बनवायची नाही, छोले मी सुकेच बनवणार आहेत। अंगापुरता रस्सा बी म्हटलं जाणार नाही, सुकेच छोले इथं मी करणार आहे। तर त्याच्या हिशोबाने इथं हे भांडं घेतलेलं आहे। तर मसाला छान आपण 4-5 मिनिट मध्यम गॅसवर शिजून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता इथं छोले कशा पद्धतीने शिजले आहेत। फक्त मीठ टाकून इथं छोले शिजून घेतले आहेत आणि छोले 5-6 घंटे अगोदर पाण्यात छान भिजून घेतलेले होते। तर इथं मसाला छान आपला परतून झालेला आहे। तुम्ही पाहू शकता ऑइल सेपरेट व्हायला सुरुवात झाली आहे। तर आता इथं मसाले घालून घेऊया पावडर, लाल मिरची पावडर, धना जिरा पावडर, गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट। तर हे मसाले घातल्यानंतर छान मसाले 2 मिनिट आपण पेस्ट सोबत फ्राय करून घेणार आहोत। तर मस्त असे मसाले मी इथं फ्राय करून घेतले आहे। तुम्ही पाहू शकता छान असा आपल्या मसाल्याचा कलर आलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲड करू शकता। तर इथं मी काश्मीरी लाल मिरची पावडर, साधी लाल मिरची पावडर घातली आहे। तर बस इतपतच मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। आता शिजून घेतलेले छोले घालून घ्यायचे आहेत। थोडंसं पाणी देखील आहे छोल्यासोबत।
तर छान पाण्यासोबतच छोले घालून घ्यायचे आणि जोपर्यंत आता हे पूर्ण पाणी छोल्याला आटत नाही तोपर्यंत आता आपल्याला हे छोले शिजून घ्यायचे आहेत। आता एक वेळेस मसाल्यासोबत छोले मिक्स करून घ्यायचे आणि छोले मिक्स करून गॅस पूर्ण कमी करायचा आहे आणि छोल्यावर झाकण ठेवून छान आपल्याला 7-8 मिनिट हे छोले शिजून घ्यायचे आहेत। तर इथं मी झाकण ठेवलेलं आहे आणि 8 मिनिट छान छोले शिजून घेतलेले आहेत। तर 8 मिनिटानंतर तुमचे छोले या पद्धतीने तयार झालेले असतील। बिलकुल रेस्टॉरंट हॉटेलसारखे इथं छोले बनवून तयार होतात। तुम्ही पाहू शकता कलर बी किती भारी आलेला आहे आणि टेस्ट बी खायला एकच नंबर येते। वरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि मस्त अशी आपली छोल्याची भाजी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। आणि इथं मी थाली भरून घेत आहे आणि पुऱ्या तर तुम्हाला माहीतच आहेत कशा करायच्यात। पुऱ्याची रेसिपी दाखवायची काहीच गरज नाही आणि जी मिठाई ठेवलेली आहे ती 2 दिवसापूर्वी चॅनलला टाकली आहे, तिथून बघून तुम्ही बनवू शकता। इथं मस्त आपली थाली तयार आहे।